गाडीमध्ये पिशे लोड झालेले आहे. मग स्ट्रक्चर खोललेलं आहे. चाललो घेऊन. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू न्यू यूट्यूब चॅनल. आणि आज आपला परत एकदा चौथा सोमवार आहे आणि आपला पशुपती व्रत आहे. आता चाललो आहे आपल्याला घ्यायचे आता देवासाठी फुलं. घरात कोणी नाही, मी आणि मम्मीचे. माझा ठाट एकदम चकाचक करून ठेवलं. ही एक आपली तुपाचा दिवा आहे. आता फुलं घेतो, फुलं लागतील. आणि एक अजून एक ठाट आणायला लागेल, तिकडं वहिनीकडे दिलेलं आहे, मोठ्या वहिनीकडं. आता ते घेऊन येतो. तो काय आता आपण मम्मीचं पण ठाट आणलेलं आहे. हे माझं आहे, हे तूप आहे, ह्याच्यामध्ये एक दिवा आहे. पाहिलं ना, म्हणजे कार्टूनच्या बहाने ते पोराला बोलली ती दीदी. ती आली कालच मामाच्या घरून. ठीक आहे, चला आता ना आपलं सगळं झालं आहे. हे भरलं आहे, राहिलं अजून राहिलं आहे आपल्याला उदबत्ती, काडीची पेटी, बसत आहे थोडंच राहिलं. तो काळी पेटी घेतली, उदबत्ती घेतली. ठीक आहे, सगळं घेतो मग फायनल दाखवतो. सो फायनल गाईज आपण मी चाललेलो आहे आता महादेवाच्या मंदिरात. गाडी मम्मी येते तिकडून. आणि आता उपवासासाठी ना काका आहे ना फळं आणणार आहे. त्यांना पेमेंट टाकलेलं आहे. असं सेट करतो. ओके. सो गाईज आता आपण आहे ना पशुपतीसाठी एक राजगिराचा लाडू घेतला आणि 3 वेगवेगळ्या चक्क्या घेतल्या. माहीत नाही चालत्या का नाही चक्क्या. आणि इकडं मारुती मंदिर आहे. गाडी इकडे आली. मम्मी दवाखान्यात गेली, मम्मीला थोडं बरं नाही वाटत आहे. आता निघूया आपण. थांबायच लागेल कारण की मम्मीला नाही लागेल, कारण की ऊन जास्त आहे. पप्पाला जायचं आहे काकासोबत कुठेतरी. मग आता आपण सो गाईज जातो ना आपल्याला काका आले इकडं ना, त्यांना काकाची गाडी तिकडं हायवेला उभी तेव्हा ती तिकडे दिसते का ती विरुटो ती. आणि बाया द्यायच्या त्यांना आपल्याकडून. बायांचं चाललं इकडं निंदायचं काम चाललंय पेरू. काका थांबले त्या साईडला, मी इकडे. त्यांचाच निर्णय पक्का होऊन राहिला म्हणजे कोण जातंय कोण नाही. मेन बाई आहे ना ती म्हणजे मामी म्हणते तू जाय, ती म्हणते तू जाय, ती म्हणते तू जाय. अरे कोणी चला पण पटकन चला ना, भूक लागली मला. घरी जावं जेवता नाही येत. सगळं आहे गाडीमध्ये. बाबा काकाकडं फळ आहे ते घेऊन जायचे आत. काय बरं बाकीचे फळं काही भेटले नाही, फक्त केळच भेटले. आणि त्या बायांना आहे ना काकाच्या इकडं जायचं होतं. म्हणजे त्यांना आहे ना ठरवायचं ते प्लॉट डाळिंबाचा. काय केन काढायची वाटतं ना, ती ठरवायची होती. त्याच्यामुळं मग बाया गेल्या. पप्पा जाणार होते पण मम्मीला आहे ना दवाखान्यात 1 तास लागल कारण की गर्दी जास्त आहे. मग आता मी जातो कारण की दीदी पण एकटी घरी आहे आणि आई पण नाही. दादा गेला जॉबला. मग आता आपण गरमच बाबा जास्त होतं. ठीक आहे, चला आता आपण टॅक आपण आहे ना घरी भेटू. हे इकडं प्लेन करायला आलं होतं ना, इकडं प्लेन केलं ते नाही. हे इकडं पण काहीच आपण केळं आणि राजगिराचे लाडू आणि 3 चक्क्या. मम्मी अजून गावातच आहे, काका गेले तर जस्ट घरी आलो. कोणीच नाही, फक्त मी आणि दीदी. नानकट कुठं आहे? हाय वाटतं नानकट. मी चालली आहे आणि दीदी बघ लपली. समजतच नाही कुठं. हे लहान म्हणा लपाच्या बी खेळायची म्हटलं. हा ठीक आहे, चाल लपतो मी पण. आणि मी कुठं लपलो होतो माहिती का? आईच्या खोलीमध्ये याच्या पाठीमागे लपलो होतो मी. आता इस्टॉप झालं. तिने काय केलं, आली आणि असं बघितलंय बा इकडं, याच्यात दिसत आहे इकडून. सो काय लपाच्या बी खेळतो मी. स्टॉप झालो. कतर काय केली आणि माहित नाही, इशूला माहितच नाही कुठं आहे का. पण मला माहित आहे, मला माहित आहे पण मी सांगणारच नाही तुला. तुम्ही बघू शकता माझ्या मागे एक नवीन दृश्य आढळले गेले आहे ही बा. आणि समजू पण येत नाही. हाय हिची लय इच्छा चालू होती का लपाछपी खेळायची. आता गवस तिला गवस नानकडला. मी नानकट म्हणतो कारण की ते ना नानकट आहे. डवळ नानकट आहे आमच्या घरातलं, म्हणून नानकट म्हणतो. तसं तिचं नाव स्वर आहे पण नानकट. म्हणा जय श्रीराम. अरे माझ्याकडे असं चल, मी जर सांगून देतो तेव्हा इकडे पहिले सगळं मोठ्या म्हण जय श्रीराम म्हण बरं. तेव्हा कोणतरी हाय पाय कुठं तर लपले सापड कुठं तर सापड. आता आहे ना दीदी ती म्हणती काय घेऊन जाऊ, कुठे घेऊन जाऊ. तेव्हा तिला पहिलं आलो, तिला ना लपवायचंय.
मीच लपवलं. आलो. इशे स्टॉप. नाही आवाज येतो ना. आवाज येतो स्टॉप. आता तू मला काय माहिती कुठे मेड लपलोय कोपऱ्यात. आता मलाच माहित नाही तू कुठे आहे. जिंदगी एक सफर. ही कोण ठेवले ही कोण ठेवले जिंदगी. स्टॉप. सगळे स्टॉप झालेले आहे क्योंकि पत्ता सो गाईज आपल्या बाबाला पण सुट्टी आज. म्हणजे उन्हाची आम्ही सुट्टी देतो 11 नंतरून. 11 ते 3 वाजेपर्यंत बसलेच राहते ते. म्हणजे बसेल म्हणजे आता कसं आहे ते झाडाखाली बसत्या आराम करत्या. आणि आता पप्पा घरात ते काय ग हा नको नाही नाही तसंच घेतलं मी ते. नको ते नाही आवडत. उपवास आहे ना त्याच्यासाठी मग म्हणते ती केळ्याचं शिकरण बनवू का. मग त्यांना बाबाला 11 वाजता सुट्टी देऊन टाकली. बाबा 3 वाजता येऊन जाईल आणि मी पण घरामध्ये पप्पा पण घरामध्ये. पप्पा गेले आंबे आणायला कोणाच ठिकाणी. हे रसपोळी वाटतं माहिती नाही आपल्याला. काही येतच नाही आमच्या घरात. फनी काही नाही फक्त दिदी फनी. तिला मारलं खरं रडतं पण तो कंटेन नाही घेत येत का की रडायला आणली का. राजूडा आणि खेळ चालू आहे. इकडं कथा पण ऐकायचं काम चाललंय. कोई कहते हैं गुरुजी आपने शिव जी को देखा है. हम कहते हैं देखा है कब जब हम आपको आज सोमवार आहे ना म्हणून आज 2 वाजता दाखवते मी. आता आहे ना 2:30 हम सब बोलेंगे. फक्त गोड खायचं हे बघा. मला जास्त गोड आवडतच नाही. फक्त माझा भाऊ गोड खातो पण आता मला पण गोड. आता मी उपवास धरलाय ना म्हणून गोड चाललंय माझ्यावालं. खूप गोड म्हणजे नुसतं पाणी प्यायला लागत आहे. उपवास कधीच होत नाही. गरीब अमीर पशु पक्षी जीव जंतु जदल पर आते रहे और पार्वती मैया शिव जी को पहचान नहीं पाई. भगवान शंकर को नहीं पहचाना पार्वती. शिव जी ने अपने 12 रूप रख लिए. 12 रूप में भी पार्वती जी पहचान नहीं पाई. तब आखिरी में पार्वती जी ने कहा कि मैं तुम्हें जान नहीं सकती. शेवंती खुडायचं काम चाललंय. कोणती साईड खुडते हो वरती. एसटी शक्ती ट्रॅक्टर. एसटी शक्ती इकडं मी अरे मी गेअरबॉक्स DC PC सारखं ना. अजीब ट्रॅक्टर आहे. रेस अगं हा ट्रॅक्टर आहे ना एकदम कम्फर्टेबल आहे. शेवंती कुठे चाललंय बायांचं. हालतो वर चक्कर बाया त्या टोकाला. इकडं अडचण आहे. जिकडून शेवंती भरली फ्लडनी तिकडे चालले त्या बाया. कॅरेट ठेवले काही. दगड फोडायचे असेल तर आमच्या ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. 1122221122. फोडा कंटिन्यू होय फोड ना दगड. हा तो काय. सो गाईज आपण आता मंदिरातून आलेलो आहे. विसरून गेलो मी ब्लॉक काढायचा. गाडी मागं आहे आणि पप्पाला आणायला चाललो. आता पप्पांना डाळिंबात प्लॉटमध्ये जायले त्या पाहुण्यांसोबत. आता जातो तिकडे आणायला. सो गाईज मी ATM मध्ये आलेलो आहे फर्स्ट टाइम. खरंच मला सिरियसली पैसे काढता येत नाही. सो गाईज मी आता गावात आलतो बायांना सोडायला. आणि ते आमचे एक बाबा कामावर त्यांना क्वार्टर घ्यायची होती. ते क्वार्टर मी अर्ध्या रस्त्यावर गेलो होतो इथं म्हणजे आपल्या स्टँडच्या पुढे गेलो. परत मागं आलो. मग आता सोडलं त्यांना घेतलं इकडं. आता मेडिकल आणायला गेले परत. आता परत घरी जायची. शेवंती पारायची. शेवंतीवाली गाडी येईल. ते बाबा कवर आहे आता गोळा घेईल. लय उली काम करताय. बेवडे म्हटलं का लय टाइमपास होऊन जातो. सो गाईज आता आपण बाबाला पण सोडला आहे वाडीवर. आणि आता चाललोय मी आपल्या मळ्याच्या रोडला. बघू शकतो एकदम स्लो चालली गाडी. 10ची नाही 8ची स्पीड आहे. पहिला गेअर विदाउट एक्सिलेटर चालू. फक्त इकडे ना हे लागायची भीती वाटते. इकडे ना थोडी अल्लात घ्यायला लागते तरी झटके बसतेच. काय करणार आमचे रोडच तसे. आता आमचे समुद्री मामा हार काय हा आमचा.
काय इकडं आम्हाला घरापासून यायला इडवर ना 10 ते 15 मिनटं लागत आहे. एवढी हळू गाडी राहते. सो गाईज आपण शेवंती भरलेली आहे आणि गाडीमध्ये लोड केलेली आहे. काय 300च्या आसपास निघालेली आहे आणि 15 किलोची बॅग आहे एक आता भरलेली आहे. फायनली गाईज आपण गाडीमध्ये पिशे लोड झालेले आहे आत्ता जस्ट. भैया तसं नाही म्हणत मी, ते म्हणले सकाळी तर सकाळी खुडायला माझं काय म्हणणं होतं. सो गाईज आता आपली शेवंती भरून झालेली आहे. गाडी गेली आहे. पप्पाचा फोन चालू आहे आणि आपल्याला काही बोलता पण नसतं आलं. ते शेवंती खुडायची अजून मामाची इकडूनची ती चालू आहे. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. चुकलं असं चुकून द्या कारण की फास्टमध्ये बोलतो आहे. सो गाईज आपल्या ट्रॅक्टरचं सकाळी ना स्टॅटर खोलून नेले. स्टॅटरने अल्टरनेटर आणि काय होईल माहीत नाही. पप्पा बोलत होते आपलं अल्टरनेटर खोलून दिलं ट्रॅक्टरचं. अल्टरनेटर गायब करून टाकलं कारण की काहीतरी प्रॉब्लेम आला. ते बोलले जळालं आहे. स्टार्टर आहे चांगलं. ते बोलले हे जर लवकर नसतं सांगितलं असतं तर बॅटरी पण गेली असती आणि आपलं स्टार्टर पण गेलं असतं. माझा ट्रॅक्टर एवढंच आहे. मग आपल्याला फक्त हे फुल आहे ना हे खोलायचे आहे कारण की स्ट्रक्चर आपलं खूप महत्त्वाचं आहे. काय एकदा आमच्याकडून व्हायले चोरीला जायले रिक्स नाही घ्यायचं परत. पप्पा तिकडं बसले तोपर्यंत मी खोलतो नेऊन ठेवतो. काय करणार आता इकडं आमच्या इकडं इरस तसं तो. सो गाईज आपण स्ट्रक्चर खोललेलं आहे. चाललो घेऊन तिकडं ठेवून दिलं ठेवून इकडं असं आहे. वाईट ट्रॅक्टर राहिलं तरी चालेल. ट्रॅक्टर काही चोरी जात नाही.